एक धनगर असतो, शेतामध्ये मेंढरं घेऊन जातो. ते झाडांचा पाला काढून आपल्या बकऱ्यांना देतो. मालक येतो तिकडून, का रे धनगरा, काय केलंस तू हे माझी लुस्कान? ते म्हणला, मालक किती लुस्कान नाही मी भरून देतो. म्हणतो, अरे मेंढरा राखणारा तू काय भरून देणार? म्हणला, सांगा किंमत तर सांगा, मी भरून देतो. नाही म्हणला, गेला निघून. त्याचं खळं चालू होतं, रास भरायला चालू होतं, पोते ज्वारीचे पोते भरत होते. हे गेला धनगर. म्हणला, हिथं कशाला आलास? तर म्हणला, काय नाही, मी असं चालू जेवण करून जाते. म्हणला, मला म्हणजे कोंबडं कापलं होतं. म्हणला, कोंबडं खाऊन जा धनगरा, कोंबडं खाऊन जा. ते म्हणला, नाही मला नाही चालत, मी शाकाहारी आहे. शाकाहारी आहे म्हणल्यानंतर म्हणला, हे बाबा ही शाकाहारी कसं काय बाबा? धनगर असून शेने ते चकित झाला. चकित झाल्याच्या नंतर मग म्हणला, मालक आता रास नका भरू, उद्या सकाळी पहाटे भरा, कोंबडा बाग देतो ना त्या टायमाला रास भरा. मग म्हणला, बघू काय म्हणतो हे धनगर. तर आणि ते बाळू धनगर तर बघा, ती रास सकाळी पहाटे भरायला लागले, पोते भरायले नुसतं 6-7 पोते होणार होतं. परी त्या बघा पोते भरायला लागले तर भरपूर पोते झाले, की पोते पुरले नाही एवढे पोते भरले ज्वारीचे. एवढे पोते भरले की त्या मालक म्हणतो की काय हे धनगर येऊन बोलला आणि असं घडलं. कसं काय? धनगराचे इथं एक पोतं घेतलं, गेला. म्हणलं, हे तुला राहू दे. आणि पाया पडला. म्हणला, देवा मी तुम्हाला ओळखीलं नाही, तुम्ही देव आहेत, ओळखीलं नाही. ते म्हणले, असू द्या, तुम्ही माझे लेकरच आहेत, है का नाही? जसे माझे लेकरं तसे तुम्ही सगळे माझे लेकरच आहेत. मी माफ करायलाच बसलेलो आहे, परी बार गलत्या करू नका. म्हणून जे आईला जी ओळखतंय ते देवाला ओळखतंय, आणि देवाला जे ओळखतंय ते आईला ओळखतंय. बघा, ह्याच्या पुढं का मी बोलत नाही.